भाजपच्या मलकापूर आणि बांबवडी मंडल अध्यक्षपदी अनुक्रमे अमोल केसरकर आणि विजय रेडेकर यांची नियुक्ती. भारतीय जनता पार्टीकडून पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी शाहूवाडी तालुक्यात नवे नेतृत्व पुढे आणण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मलकापूर मंडळ अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर यांची तर बांबवडे मंडळ अध्यक्षपदी विजय रेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. मलकापूर येथे आयोजित कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन वायंगडे यांच्या हस्ते अमोल केसरकर यांना निवडपत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गोकुळ सोबत गोकुल. आपल्या मनोगतात अमोल केसरकर म्हणाले की वरिष्ठांनी दिलेली ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडत शाहूवाडी तालुक्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न करू. ग्रामीण भागात पक्षाच्या विचारधारेचा प्रचार करून सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करणार आहे. तसेच बोरपाडळे येथे झालेल्या कार्यक्रमात बांबवडे मंडळ अध्यक्षपदी विजय रेडेकर यांना निवडपत्र प्रदान करण्यात आलं. निवडणूक कार्यकारी अधिकारी पुष्पा पाटील यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितलं की गावात चौकशी केल्यावर सर्वत्र विजय रेडेकर यांचंच नाव समोर आलं. त्यांच्या कामाची प्रशंसा सर्वत्र होत असून त्यांच्याकडून पक्ष संघटना मजबूत होईल असा विश्वास वाटतो. या कार्यक्रमात महिला मोर्चा प्रदेश सचिव स्वाती पाटील यांनी नवीन मंडळ अध्यक्षांना मार्गदर्शन करताना सांगितलं की पक्षाची ध्येय धोरणे गावोगाव पोहोचवून संघटना बळकट करणे हेच खरे उद्दिष्ट असावे. यावेळी माजी तालुका अध्यक्ष दाजी चौक, रामचंद्र शेळके, जिल्हा सदस्य महिपती पाटील, माजी नगरसेवक भगवान सपाटे, भारत गांधी, किरण लगारे, वैभव गांधी, अनंत भोसले, जितेंद्र वळवडेकर, रमेश पडवळ, रुपेश वारंगे आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केके न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.